जय श्री स्वामीनारायण. वेलकम टू माय यूट्यूब चॅनल पल्लवी धांडे. तर तुमचं स्वागत आहे. तर आज मला बनवायचं होतं एक साडीवरचं ब्लाऊज आणि ते आहे 14 एप्रिलचं. तर ब्लू कलरचं होतं, व्हाईट कलरची त्यांची साडी होती. तर माप दिलेलं होतं, 36चं माप होतं आणि 36च्या मापासाठी आपल्याला उंची होती 15 इंच, म्हणजे 14 इंचाची होती तर 1 इंच ॲड करून 15 इंच केली. टोटल लेंथ झाली 15 इंच आणि आपल्याला माप दिलेले आहेत. तर त्या मापानुसार आपण 1/4 घेतलेला होता. त्याचा 9 आला. 9च्या मध्ये 2 इंच टाकले आपण, तर ते 12 झालं. आणि माप दिलेली होती तक्त्यावरती 3 इंच गळा रुंदी 6.25 इंच शोल्डर आणि 6.25 इंच बगल. आपण जेवढं शोल्डर घेत असतो तेवढीच बगल घेत असतो. क्रॉस मार्जिन देऊन 1.5 इंच केलं आणि तिथूनच आपण कट लावले. तर कट लावता लावता एकदम आठवण आली की आपण फ्रंट साईड आहे ती सुद्धा आपण त्याच याच्यावरती आखून घेऊ. बऱ्याच वेळा मी पेपर कटिंग करते, पण प्रिन्सेस कटच्या वेळेस मी पेपर कटिंग शक्यतो जास्ती करत नाही. आणि हे क्लायंटचं होतं आणि आळशीपणा तर इतका की भलताच. तर सेंटर करून घेतलं, अर्धा इंच बाहेर घेतलं, पाऊण इंच खालून घेतलं आणि शेप देऊन दिला काकोलीसाठी पुढच्या भागाच्या. आणि लेंथ टोटल घेऊन घेतली 15 इंच लेंथ होती आपली, तर त्याला अर्धा इंच वाढवून घेतली, कारण की फ्रंट साईडला अर्धा इंच जास्तीची मार्जिन लागते. तर ओके. तर मागच्या साईडपेक्षा पुढची साईड आहे ही मोठी असते थोडीशी. ॲपेक्स पॉईंट घेतला सेंटरपासून शोल्डरच्या, तर आणि 4 इंच बाहेर घेतलं, तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ केली, तिथून 2.5 इंच वरती घेतले, वरती 3 इंच घेतले आणि तिथून 2.5 इंच घेतले आणि तिथूनच क्रॉस लाईन ड्रॉ केल्या. आणि ह्या असतात प्रिन्सेस लाईन. तर प्रिन्सेस लाईन कशा घ्यायच्या कशा नाही, तुम्ही नक्की मला मेसेज करू शकता. मी तुम्हाला नक्की तुमचं प्रॉब्लेमचं सॉर्ट आऊट सांगेल. आणि तुम्ही बघू शकता मी बिलकुल अंदाजे केलेलं आहे काम. आणि कमरेचं माप जे आहे ते ॲक्युरेट तिथे टाकलेलं आहे. तर कमरेचं माप कसं घेतलेलं आहे, तर वेस्ट डिवाइड बाय 4 + 2 इंच. ओके. तर ते माप खाली टाकून घेतलं आहे आणि जे एक्स्ट्राचं आहे ते मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. तर आता बघा जसं दिलेलं आहे तसंच्या तसं मी कट करून घेते आहे. प्रिन्सेस कट अगोदर कट करून घेतला, देन त्याच्यानंतर मला थोडासा कट करायचा होता तो पुढचा जो प्रिन्सेस कटचा आहे ते. आणि हे साईड पीस पण रेडी झालेला आहे. आणि हे प्रिन्सेस कट 36च्या मापाचं आहे, तर माप तिथे टाकून दिलं. प्रिन्सेस कटचा कट तयार करून घेतलेला आहे. बॅक साईड झाली, आता ही फ्रंट साईडसुद्धा झाली. शोल्डर डाऊनसुद्धा कट करून घेतलेला आहे. आणि असंच्या असं आता मला हे या कपड्यावरती पसरवायचं आहे. तर पसरताना फक्त लक्षात ठेवायचं आहे की दोन्ही पंधे कपड्याचे व्यवस्थित जोडून घ्यायचे. जोडल्यानंतर बंद बाजू ही आपल्याकडे ठेवून द्यायची आणि असंच्या असं पसरवून त्याच्यावरती मापं टाकून घ्यायची आहे. तर मापं टाकण्यासाठी घेतलेलं आहे बॅक साईड आधी, आणि बॅक साईडला थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवलेलं आहे आणि एक्स्ट्राचं मार्जिन ठेवूनच कट केलेलं आहे. कपडा भरपूर एक्स्ट्राचा होता, त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. आणि प्रिन्सेस कट आणि हा फ्रंट साईडचा प्रिन्सेस कट आणि मागच्या साईडची बाजू आहे तिन्ही पण मी कट करून घेतलेले आहे. आणि असेचे असे कट करून याला एक्स्ट्राचं मार्जिन देऊन आता तयार करणार आहे. तर आजच्या दिवशी फक्त तुम्हाला ही कटिंग दाखवलेली आहे. उद्याच्या दिवशी नक्की ब्लॉग बघा. नक्की पुढच्या याच्यामध्ये आपण याची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवणार आहे. आणि मागचा गळा जो आहे तो बोटनेकचा आहे. तर बोटनेकच्या गळ्यासाठी काय करायचं आहे तर नक्की मी तुम्हाला सांगेल. आणि गळा कसा तयार केला ते सुद्धा तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर आता स्लीव्ज बनवायची आहे, पण स्लीव्ज ही बलूनची करायची आहे आणि खालच्या बाजूला इलास्टिक लावायची आहे. तर मी 4 पदरी घडी पसरवून घेतलेली आहे. आणि आपला छातीचा 1/4 जितका होतो त्याच्यापेक्षा 2-3 इंच एक्स्ट्राचंच ठेवलं जातं. आणि टोटल लेंथ घेतलेली होती मी तर म्हणजे 12-13 इंचाची घेतलेली होती, जेणेकरून ती बाही पूर्ण हे करून 10 इंचाची होईल. ओके. वरतून शिलाई जाते, खालून शिलाई जाते. आणि बस बघा बिलकुल अंदाजे शिवलेला आहे मी. आणि तुम्ही बघू शकता फक्त मी क्रॉस लाईन ड्रॉ केली आणि त्याला आकार अंदाजेच दिला आहे. तर जय स्वामीनारायण. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.